हाय गाईज, वेलकम टू रूप्स वर्ल्ड अँड माय सेल्फ रुपाली. अँड आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 5 व्हायरल ब्युटी हॅक्सवर. प्रत्येक मुलीला हे 5 हॅक्स माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. हॅक नंबर 1 आहे आय नो पावसाळा आहे, त्यानंतर थंडी येईल आणि पावसात आणि थंडीमध्ये आपल्याला थंड पाण्याने तोंड धुणं एकदम जीवावर येतं. त्यामुळं काही लोक काय करतात की गरम गरम पाण्याने तोंड धुतात, बट हे चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या स्किनचं हायड्रेशन, मॉइश्चर गरम पाण्यामुळं सगळं निघून जातं. स्किन एकदम ड्राय होते अँड स्किन भाजते, जळते. सो कधीही लक्षात ठेवा, हॉट वॉटर अवॉइड करा. थंड पाण्याने नसेल धुवायचा चेहरा, सो ल्यूक वॉर्म वॉटर, थोडंसं कोमट पाणी तुम्ही यूज करू शकता. नॉर्मल टेम्परेचर पण थंडीमध्ये थंडच वाटतं, रूम टेम्परेचर पण थंडच वाटतं, बिकॉज आपल्या आजूबाजूला खूप जास्त ह्युमिडिटी, कोल्ड क्लायमेट असतं. सो थोडंसं लाईटली तुम्ही कोमट करून वापरू शकता पाणी, अँड त्यानेच फेस वॉश करा, म्हणजे तुमचं चेहऱ्याचं हायड्रेशन गायब होणार नाही. नंबर 2 टिप आहे ही, ऑलवेज अप्लाय मॉइश्चरायझर ऑन युअर डॅम्प स्किन. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही आपण फेस वॉश करतो ना, आपण फेस एकदम कोरडा करतो आणि त्यानंतर सिरम, टोनर, मॉइश्चरायझर वॉटेवर आपण अप्लाय करतो, किंवा जो ऑलरेडी आपण चेहऱ्यावर जो प्रोडक्ट लावला आहे त्याला पूर्णपणे वाळून देतो, त्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो. बट हे मिस्टेक आहे. सो राईट गोष्टी काय आहे, जर तुम्ही सिरम, टोनर नसेल वापरत तर फेस वॉश केल्यानंतर फेस एकदम कोरडा करू नका. टॉवेलने थोडंसं डॅप करा, अँड स्किन जी तुमची आहे ना ती थोडीशी डॅम्प असली पाहिजे, थोडं ओलसरपणा असलं पाहिजे. नाही जास्तही पाणी नाही ठेवायचं चेहऱ्यावरती आणि एकदम कोरडाही नाही करायचा, मीडियम पाहिजे. आणि त्यावरच तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर अप्लाय करा. अँड इन केस जर तुम्ही फेस वॉशनंतर सिरम, टोनर हे यूज करताय तर ते पूर्णपणे चेहऱ्यावर ड्राय होऊ देऊ नका. थोडंसं सिरम अब्झॉर्ब झालं ना स्किनमध्ये की लगेच त्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा. मॉइश्चरायझर जर डॅम्प स्किनवर अप्लाय केलं ना तर हायड्रेशन लॉक होण्यामध्ये खूप जास्त मदत होते. सो हा ब्युटी हॅक तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुमची स्किन, फेस खूप जास्त ड्राय होत असेल. नंबर 3 टिप आहे ही, क्लीन युअर मेकअप ब्रशेस रेग्युलरली. जर तुम्ही एखादे यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर असाल, जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, ब्युटिशियन असाल, तुमचं कॉस्मॅटिकचं शॉप आहे, तुम्ही फिल्म स्टार आहात, या सगळ्या प्रोफेशन्समध्ये रेग्युलर मेकअप करणं गरजेचं असतं. अँड रेग्युलर मेकअपमध्ये जे आपण ब्रशेस वापरतो ना, त्या ब्रशेसवरती डेली मेकअप अप्लाय होत राहतो. अँड तेच ब्रशेस जर तुम्ही रियूज केले तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल आणि ॲक्नेसारखे प्रॉब्लेम तुमच्या फेसवरती दिसायला लागतात. सो सिम्पल गोष्ट आहे, थोडंसं कोमट पाणी करा. अँड तुमचे जे सगळे ब्रशेस असतात ना, वीकमधून एकदा, जर तुम्ही रेग्युलर मेकअप करता तो वीकमधून एकदा तरी तुमचे सगळे ब्रशेस धुवून काढा. एक्स्ट्राचे ब्रशेस ठेवा, जर इन केस तुमचा ब्रश खूप जास्त खराब झाला आहे आणि धुण्याचा टाईम नाही आहे, सो तुम्ही एक्स्ट्रा ब्रश तुम्ही फेसवर अप्लाय करू शकता. जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वीकमधून एकदा तरी तुमचे सगळे ब्रशेस वॉश करा. अँड मेकअप प्रोडक्ट शेअर करणं ओके आहे, बट मेकअप ब्रशेस कधीच कुणासोबत शेअर करू नका. अँड जर करत असाल तर पहिलं त्यांना वॉश करणं खूप जास्त गरजेचं आहे, त्याने तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ने आणि पिंपलचं प्रिव्हेंशन होईल. नंबर 4 टिप आहे ही, ऑलवेज रिमूव्ह युअर मेकअप बिफोर स्लीप. ही टिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दिवसभर मेकअप चेहऱ्यावरती आपण अप्लाय करतो अँड त्याच मेकअपच्या वरती सगळी डर्टसुद्धा जमा झालेली असते, अँड तोच मेकअप घेऊन आपण रात्रीचं झोपतो. मेकअपमुळे तुमचे जे पोर्स असतात ना चेहऱ्याचे, ते पूर्णपणे क्लॉग होऊन जातात. अँड ते मेकअपमधले जे केमिकल्स आहे, जी डर्ट आहे ती चेहऱ्यावरती स्टिक होऊन जाते. ती मेकअपची जी घाण असते ती तुमच्या पोर्समध्ये जाऊन ते पोर्सला पूर्णपणे क्लॉक्ड करून टाकते. अँड तुमच्या स्किनला ब्रीथ करता येत नाही. अँड तुम्ही ऑब्झर्व करा की जेव्हा पण तुम्ही मेकअप करून झोपसाल ना, रिमूव्ह न करता किंवा व्यवस्थित रिमूव्ह न करता झोपलात, तर सकाळी तुम्हाला चेहऱ्यावरती एक तरी पिंपल दिसणारच, बिकॉज तो मेकअप तुमच्या स्किनला एकदम डॅमेज करून टाकतो. पिंपल अँड ॲक्नेसारख्या गोष्टी होतात. अँड बेसिकली आपल्या ह्याचा व्हिडिओ पिंपल, ॲक्ने आणि फेस रिलेटेड इश्यूज कवर करतो आहे. सो कधीही झोपताना तुम्ही डबल क्लिन्झिंग करा. फेस वॉशच्या आधी मेकअप रिमूव्हरनी किंवा मेकअप रिमूव्हिंगचे ऑइल भेटतात किंवा टिश्यूज भेटतात,
किंवा जे जेल टाईप असतं लिक्विड भेटतं, गार्नियरचं मिसेलर वॉटर आहे, हे सगळे तुम्ही यूज करा. अँड त्यांनी तुमचा मेकअप रिमूव्ह केल्यानंतर डबल क्लेन्स करायचं, फेसवॉश करायचा आहे, फेसवॉश क्लिन्झर यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्ही टोनर, सिरम जे पण तुमचं नाईट रुटीन आहे तुम्ही फॉलो करू शकता. बट विदाऊट मेकअप रिमूव्ह करणं, झोपणं. आपली आजची 5th लास्ट बट नॉट द लीस्ट वाली ब्युटी हॅक अँड ब्युटी टिप आहे की नेवर पॉप अ पिंपल. मुलींना सवय असते पिंपल आला की असं 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 करून फोडायला सुरू करतात. बट प्लीज ते अवॉइड करा, बिकॉज ते तुम्ही पिंपल फोडल्यानंतर आहे ना तुम्हाला टेम्पररी सॅटिस्फॅक्शन भेटेल की चला आपल्या चेहऱ्यावर पिंपल नाही आहे. बट तो फुटलेला पिंपल तुमच्या चेहऱ्यावरती जो डाग देऊन जातो ना तो परमनंट पण राहू शकतो. अँड ते डाग काढण्यासाठी मग वेगवेगळे महागातले क्रीम करा, ट्रीटमेंट घ्या, काय गरज आहे. पिंपल हे हॉर्मोनल इश्यूमुळे नॅचरली येतातच. पिरियड चालू असेल, तुम्हाला PCOD सारखा इश्यू असेल, थायरॉइड इश्यू असेल, स्किन तुमची खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल, तुमचं पावसात भिजणं जास्त आहे, तुमचं मेकअप डेली आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ॲक्ने पिंपल्स येतात. बट त्यांना फोडणं हे सोल्युशन नाही. हाताने नखाने फोडतं, आपल्या नखामध्ये पण विष असतं अँड जो आपण फोडल्यानंतर पिंपल त्याचा जो पस असतो ना तोच आजूबाजूला लागतो, त्यामुळे अजून जास्त पिंपल येऊ शकतात. सो कधीही पिंपल फोडणं अवॉइड करा. त्याचे डाग जे आहेत ना, खड्डे आणि डाग ते नंतर घालवणं खूप जास्त मुश्किल होऊन जातं. सो पिंपल आला आहे त्याला नॅचरली क्युअर होऊ द्या. तुम्ही पिंपल पॅच यूज करू शकता. मी जो लास्ट व्हिडिओमध्ये सलायवावाली टिप दिली आहे ब्युटी हॅक शॉर्ट्समध्ये, तुम्ही तो हॅक वापरू शकता. नीमचा फेस पॅक यूज करू शकता. बरेचशे गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता, बट फोडू नका. हे होते माझे 5 ब्युटी हॅक्स टिप. जर अशाच अजून टिप्स पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा अँड नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्यांना पिंपल फोडायची सवय, ज्यांना मेकअपसोबतच झोपायची सवय, जे रात्रीचं फेसवॉश करून झोपत नाही, अशा सगळ्या मुलींना तुम्ही शेअर करा. जर व्हिडिओ थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल ना तर प्लीज लाईक करा अँड सबस्क्राईब करा. खूप जास्त एफर्ट्स लागतात लाँग व्हिडिओ शूट करणं, शॉर्ट्स व्हिडिओ पण शूट करणं, या सगळ्या कामांमध्ये टाईमही जातो एडिटिंग वगैरेसाठी, विचार करणं कॉन्टेंट. सो छोट्या छोट्या यूट्यूब क्रिएटर्सला प्लीज सपोर्ट करा. अँड माझंच नाही, माझ्यासारखे जे दुसरे असतील एफर्ट्स घेणारे त्यांच्या व्हिडिओजला पण सपोर्ट करा. अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज. अँड एक इम्पॉर्टंट गोष्ट, सर्वात मोठं डिस्टर्बन्स तर न हे क्यूट पिल्लू आहे माझ्या व्हिडिओमध्ये, बिकॉज हे क्यूट पिल्लू मला सर्वात जास्त त्रास देतं व्हिडिओ शूट करताना. म्हणून माझ्या मेहनतला प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.